ॲग्रिकल्चरचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते मी तालुका येवला येथे पूर्ण केलेलं आहे आणि तसंच मी पोस्ट ग्रॅज्युएशनही केलेलं आहे पुण्यामध्ये. तर त्यानंतर मी 2023 साली जी काही आपली राज्यसेवेची परीक्षा होते ती 1 डिसेंबर 2023 साली झालेली होती. त्याच्यासाठी मी ट्राय केला होता आणि ती माझी परीक्षा निघली होती आणि त्याच्यानंतर माझी मेन्स ती 18 मे 2024 साली माझी ॲग्रीची मेन्स झाली आणि त्याच्याच नंतर मग आत्ता माझा रिसेंटली 27 जानेवारी 2026 साली माझा इंटरव्ह्यू झाला आणि आत्ता 10 फेब्रुवारी 2026 साली माझी निवड झालेली आहे. हा एक खूप मोठा प्रवास होता. त्याच्यामध्ये माझ्या पप्पांचं म्हणजेच बाळू वाघमोडे यांचं खूप सपोर्ट भेटलेला आहे मला. आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप त्याग केलेला आहे आणि तसंच माझ्या मम्मीने पण खूप कष्ट केलेलं आहे माझ्यासाठी. सर्वांनी माझ्यासाठी खूप म्हणजे माझे भाऊ असतील माझ्या घरचे असतील पण खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत येऊ शकले. नसेल तर हे काही पॉसिबल नव्हतं. मी जो काही माझा आज यश आहे मी यांना अर्पण करत आहे. ज्यांची नुकतीच पंढरपूर पंचायत समितीच्या सदस्यपदी निवड झाली अशा आपल्या गावच्या ज्योतिताई शिवाजी पांढरे, तसेच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मोनाली बाळासाहेब वाघमोडे यांची लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये तालुका कृषी अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, तसेच माझी कन्या वैष्णवी ताटे ही जी केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या सिडॅकमध्ये शास्त्रज्ञ म्हणून जी आज आपल्या भारत देशामध्ये IT च्या क्षेत्रामध्ये जी संस्था रिसर्च करते त्यामध्ये सिनियर इंजिनियर म्हणून ज्यांची नियुक्ती परवा दिवशी झाली आणि कालच पुळूसगावचे डेप्युटी सरपंच म्हणून अमोल नाना बाबर यांची नियुक्ती झाली. अशा 4 जणांचा सत्कार आणि जिल्हा परिषदेचे सदस्य दुर्गाताई यांचा पण सन्मान या ठिकाणी होता, पण काय कारणास्तव त्या सोलापूरला गेलेल्या आहेत. त्यांचा सत्कार परत करण्यात येईल. असा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुळूसगावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय विश्वासभैया महाडिक, व्यासपीठावरती उपस्थित भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रतिलाल अप्पा गावडे, व्यासपीठावरती उपस्थित पंढरपूर पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय मोहनरावजी खरात, या ठिकाणी उपस्थित युवराजदादा शिंदे, लक्ष्मण तात्या पांढरे, शिवाजीराव पांढरे, धनंजय देशमुख, बाळासाहेब वाघमोडे, सोमनाथ माने, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज गावडे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पुळूस गावातील सर्व मान्यवर. आता मोनालीनं बोलत असताना तिच्या डोळ्याला पाणी आलं. आज जर बघितलं तर आजचं जग हे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. जग खूप जवळ आलेलं आहे, परंतु आज जर बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या पोस्टवरती आपल्या ग्रामीण भागातील मुलं जात आहेत. आता माझी मुलगी तिच्या अजून डॉक्युमेंट द्यायची पूर्ण झालेली नाही म्हणून माझी या ठिकाणी येऊ शकली नाही, म्हणून माझा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. सत्काराला उत्तर देण्यासाठी मला या ठिकाणी उभा केलेला आहे. मोनालीनं बोलत असताना सांगितलं की तिचं शिक्षण शारदानगरला झालं. माझ्या मुलीचं पण शिक्षण युवराजदादांच्या संस्थेमध्येच 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदानगर, परत 5वी ते 10वी त्याच ठिकाणी शिक्षण झालं. ती केंद्रामध्ये पहिल्यांदा पहिली आली. परत ज्यावेळेला ती बारामतीला गेली त्याही ठिकाणी तिला 97% मार्क्स डबल ग्रुपला मिळाले आणि त्याही ठिकाणी ती पहिली आली. आणि ज्यावेळेला इंजिनिअरिंग करत असताना स्वेरीमध्ये ती सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी पहिली आली आणि तिला पहिल्यांदा 5 लाखाचं पॅकेज टाटामध्ये मिळालेलं होतं. मी ते नाकारलं आणि सिडॅकला ज्यावेळेला ट्रेनिंगला ठेवलं आणि लिंगेश्वराची कृपा झाली. आणि ज्या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून ज्या ठिकाणी संशोधन केलं जातं त्या ठिकाणी एका चांगल्या पोस्टवरती तिची काल नियुक्ती झाली आणि त्याबद्दल माझा सत्कार करण्यात येतोय. खऱ्या अर्थानं मला गुरुजींनी सांगा म्हटलं म्हणून सांगतोय की सिडॅक काय आहे. 1987 साली ज्या वेळेला अमेरिकेनं सुपर कम्प्युटर बनवला आणि त्यावेळेला त्यांनी तो भारत देशात देण्यासाठी नाकारला, त्यावेळेला 1987 साली राजीव गांधींनी सिडॅकची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून 1991 साली पहिला कम्प्युटर भारत देशानं बनवला आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून ही संस्था
गेल्या 37-38 वर्षामध्ये भारत देशामध्ये कार्य करते आणि खूप मोठ्या आज भारत जो प्रगतीपथावर आहे याच्यामध्ये बरंच काही यश या संस्थेचं आहे. आणि म्हणून माझी इच्छा होती की त्या ठिकाणी पॅकेज, मोनालीला त्या क्षेत्रातलं सगळं नॉलेज आहे. माझ्या मुलीला पहिल्यांदा 80,000 रुपये पगार आणि सगळ्या सेवा सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पण ती म्हणत होती की मला 50 लाखाचं पॅकेज मिळते, मला त्या ठिकाणी जायला नको. परंतु तिला एक विनंती केली, जोपर्यंत माझं नाव तुझ्या समोर आहे 2 वर्ष तर त्या ठिकाणी काम कर. कारण आपल्या गावाचं नाव एखाद्या उच्च ठिकाणी जात असताना, शास्त्रज्ञ म्हणून जात असताना, रिसर्च करण्यासाठी जात असताना त्या बोर्डावरती माझ्या पुळूच गावाचं नाव येतंय आणि बाप म्हणून 1-2 वर्ष माझं बाळासाहेबांचं नाव यांच्या समोर राहणार आहे. कारण यांचं ज्या दिवशी नाव बदलेल त्यावेळेला त्यांचं 50 लाखाचं पॅकेज मिळेल, 1 कोटीचं पॅकेज मिळेल. परंतु आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. आता मला मोनाली बद्दल सांगायचं, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण सेड्याक काय आहे गुरुजींनी सांगा म्हटल्यानंतर सांगितलं, बाळासाहेब वाघमोडे, मी, आमचे बलभीम गावडे, आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. आणि मोनालीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते खरं आहे. आज सुद्धा मोनाली ज्या वेळेला शिकत होती, कारण शिक्षणासाठी किती पैसे लागतात मला माहिती आहे. माझी थोडी परिस्थिती होती, माझ्या 2 मुलीला 50 लाख रुपये गेलेत आतापर्यंत 7 वर्षामध्ये. परंतु बाळासाहेबाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. माझं शेतीचं उत्पन्न होतं, थोडी परिस्थिती बरी होती, पण बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांच्या विशेष करून पत्नीचं मला कौतुक करावं देत. थोडा ते बिचारीनं लोकांच्या शेतामध्ये कामाला जाऊन मोनालीला पैसे पुरवलेले आहेत आणि आज त्या गोष्टीचं चीज मोनालीने केलेलं आहे. कारण तालुका कृषी अधिकारी होणं सोपं नाही, एवढ्या मोठ्या पदावरती ती गेलेली आहे. मी मोनालीला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एवढ्या शुभेच्छा देतो की राजा लिंगेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आयुष्यामध्ये पैसे किती कमावले याच्यापेक्षा एवढ्या मोठ्या पदावरती जात असताना राजा लिंगेश्वराचा आशीर्वाद, गावातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि पुळूची जी माती आहे ही माती खूप खासदार आहे. या ठिकाणी 14 स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत. पुळूच गाव अनेक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं गाव आहे. मग ते कुस्तीच्या क्षेत्रामध्ये असेल, शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल, अनेक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं गाव आहे. परंतु या ठिकाणी आनंद एका गोष्टीचा होतोय की या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावरती पुळूची मुलं जात आहेत. आणि विशेष करून दादा, तुमचं अभिनंदन. दादानी ज्या वेळेला शारदानगरला शाळा काढली त्यावेळेला अनेकांना वाटत होतं की या माध्यमातून किती मुलं पुढे जातील, पण दादाच्या शाळेतील बरीच मुलं अधिकारी झालेले आहेत, वेगवेगळ्या पोस्टवरती गेलेले आहेत. आणि त्या शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी कोणी शिक्षक उपस्थित नाहीत, पण बाबर सर असतील, कोंडकर सर असतील, शिंदे सर असतील, अनेक शिक्षकांनी आमच्या मुलांना खूप मोठं मार्गदर्शन, वसेकर सर असतील, यांनी मार्गदर्शन केलं आणि ही मुलं घडवली. सर, आमच्या मुलांना म्हणजे मला विशेष वाटते, माझ्या दोन्ही मुली बीटेक झालेल्या आहेत, त्यांना आजपर्यंत 1 रुपयाचा क्लास लावलेला नाही आणि त्या 95%च्या आज अजून कधी आले नाहीत. हे शाळेचं कौतुक आहे, शारदानगरच्या शाळेचं कौतुक आहे की या मुलांचा पाया एवढा भक्कम केला म्हणून ही मुलं 1 रुपयाचा क्लास न लावता आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव करतायत. शेड्याकमध्ये परवा सरपंच साहेब परीक्षा घेतली, CCE म्हणून परीक्षा असते, त्या परीक्षेमध्ये सुद्धा माझी मुलगी पहिली आली आणि म्हणून तिला संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं आहे. म्हणजे हे सगळं जे कौतुक आहे ते आपल्या शाळेचं आहे दादा, तुमच्या सर्व शिक्षकांचं आहे. या ठिकाणी आता ज्योतिताईंचा विषय आहे, ज्योतिताई पंचायत समितीवरती निवडून आलेले आहेत. ही झाला प्रशासनाचा भाग, ही मुलं प्रशासनामध्ये गेलेले आहेत. परंतु प्रशासनाच्या जोडीला राजकारणाची जोड असणं आवश्यक आहे आणि ज्योतिताई तुमची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. आपण त्या ठिकाणी ज्या लोकांच्या समस्या आहेत, कारण पंचायत समिती एक असं ठिकाण आहे की बाकीच्या ठिकाणी काम करत असताना आमदार असतील, खासदार असतील, त्या ठिकाणी कायदे बनवले जातात, परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बहुजनाचा विकास करण्याची संधी मिळते. मग एखादी गोरगरीब घरातील महिला असेल, तिला शिलाई मशीन असेल, खूप छोटी काम असतात, परंतु त्यांना जे मिळणारं समाधान आहे ते खूप मोठं असतं. लोकशाही बळकट करण्यासाठी राजकारण खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लिंगेश्वराच्या कृपेनं संधी मिळालेली आहे. तर आपण पूर्ण, कारण हा जो सत्कार आहे, सत्कार करत असताना आपल्यावरती जबाबदारी येऊन पडते, आपण गोरगरिबांचं, सामान्यांचं काम करावं. या ठिकाणी ज्यांचाही सत्कार झाला, आता आमचे डेप्युटी सरपंच अमोल नाना बाबर, गावातील सगळ्यात मोठे बागायतदार आहेत, ज्यांची 125 एकर द्राक्षाची बाग आहे. पण नानाला ज्या दिवशी अगोदर निवड झाली त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की नाना, तुम्हाला आता जोपर्यंत तुम्ही डेप्युटी सरपंच पदावरती आहात तोपर्यंत तुम्हाला या गावाची सेवा करावी लागेल. तर आपण ही गावाची सेवा करावी. या ठिकाणी सर्वांना, माझ्या सहित सर्वांना आपण या ठिकाणी बोलावलं, सत्कार केला. मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज गावडे, मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक, मी त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा माझ्या मुलीच्या वतीनं आणि या ठिकाणी ज्यांनी सत्कार स्वीकारला त्यांच्या वतीनं आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन या ठिकाणी आज सत्कार समारंभाच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सदस्य, तालुका कृषी अधिकारी
काढा चला रमेश भाऊ जरा मागे सर